पाणी घेतेस? नको. वल्लरी मॅम, मनोज सर, आपण तुमच्या सगळ्या टेस्ट करून घेतल्या. आता तसं काही मेजर करायला लागणार नाही आपल्याला. मला सांगा, रिपोर्ट्स कधीपर्यंत येतील? साधारण 1 ते 2 दिवस लागतात. पण जर काही कारणास्तव वेळ लागलाच तर तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचा मेल ID देऊन ठेवा. मी रिपोर्ट्स मेल करायला सांगेल. टेस्ट? हो, माझा मेल ID घ्या ना. मनोज भांबरे सॉरी, खूप इम्पॉर्टंट कॉल आहे, मला घ्यावा लागेल. बरं ठीक आहे, तुम्ही जा. मी माझा मेल ID देते. वल्लरी भांबरे. हे बघ ना मिठू, ही साडी कशी आहे? तुला माहिती आहे ह्याच्यावर हे थोडं थोडं असं बारीक वर्क आहे ना, ते मला खूप आवडलं म्हणून घेतली. खूप सुंदर आहे. रंग पण मला खूप आवडला. तुझ्यावर खूप छान दिसेल. या रंगामध्ये तर तू अजूनच काळी दिसशील माय. तुमच्या मैत्रिणीला काही 40-20 नाहीच आहे बरं. हा, तुझ्या अंगावर कसा त्याच्या आसमानी रंग खुलून दिसला असता पाय. हो ना? द्या पैसे, द्या अजून पैसे द्या, मग आपण अजून महागातली घेऊ. द्या. अरे वा, जाऊया आपण. शॉपिंग बहुत ही बढ़िया हुई साड़ी की. अरे ये साड़ी ना तुम पे बहुत ही जचेगी, सच. बेटा, थोड़ी सी ना थकान महसूस हो रही है. मेरे लिए एक प्याली चाय बना दोगी? हाँ? हो, लगेच बनवते मी. तुम्हाला अद्रक आवडतं ना चहामध्ये? हर्षितनी सांगितलं होतं मला. आणते. अच्छी शॉपिंग की है ना? ये साड़ी तेजा पे बहुत जचेगी, है ना? वैसे ये साड़ी तुम पे भी बहुत जच रही है, तेजा से भी अच्छे. आंटी, काय बोलताय तुम्ही? मैंने सुना तुम मेरी बहू बनने वाली थी. हाँ? वैसे अब मेरे बेटे की ना शादी तुम्हारे दोस्त तेजा से हो रही है, तो तुम बेशर्मों की तरह मुंह उठाकर उनकी बाराती बनकर मत आना. कैसे है ना, तुम्हारे दोस्त ने तुम्हारी नाक के नीचे से तुम्हारा ही प्यार चुरा ले गई, और तुम्हें उस बात का कोई फर्क नहीं पड़ रहा. मतलब या तो तुमने प्यार किया ही नहीं, या तो झूठा प्यार किया, या तो फिर टाइम पास किया, है ना? मैंने अपनी जिंदगी में ना तुम्हारी जैसी बेशर्म लड़की आज तक नहीं देखी, जो अपने प्यार को किसी और का होते हुए देखकर भी उसके दिल में आह तक नहीं निकलती. कोई और लड़की होती ना तुम्हारी जगह तो जान दे देती, पर शादी में शामिल नहीं होती. क्यों इंदू जी? हो ना माय. मिठू, तू इन हर्षितची जोडी कितली भारी दिसायची ग. आता तुमचं लग्न झालं असतं, माय काय जोडा दिसला असता. पण तुला काय दुर्बुद्धी सुचली काय माहिती, अशी मध्येच त्याला सोडीसन कुठे चालली गेली होती तू? हाँ वैसे ठीक ही है, पर तुम्हें ये चांस दोबारा मिल सकता है. तुम्हारी शादी हर्षित से मैं करवा सकती हूँ, क्योंकि मुझे तुम पसंद भी हो. बस तुम हाँ कह दो तो. हो आंटी, काय बोलताय तुम्ही? काय झालं? कसली चर्चा सुरू आहे? ए मिठू, बाकीची शॉपिंग दाखवलीस का काकूंना? हो, त्यांना साडी खूप आवडली. तुझ्यावर खूप छान दिसेल असं म्हणत होत्या. मी आलेच.
बहुत बढ़िया चाय बनाई तुमने। हो ना, बैठो। थँक्यू. बहुत अच्छी शॉपिंग की है तुमने। आवडल्या ना तुम्हाला? स्वामी गर्भसंस्कार हे पुस्तक माझ्यासाठी आणावं हे कसं काय सुचलं ग तुला? आवडलं ना? काय आहे ना, माझा भाचा किंवा भाची जी कोणी असणार आहे तिच्यावर तिच्या आई वडिलांसारखे छान संस्कार व्हावे, ती तिच्या आई वडिलांसारखी शांत, गुणी आणि संस्कारी असावी, संयमी असावी असं मला वाटतं. म्हणून मग मी हे घेऊन आले. प्रेरणा, वल्लरीने इतक्या कौतुकाने दिलंय ते पुस्तक वाच. ठेवून देऊ नको, नाही तर धूळ खात पडेल ते. काही काय तोंडाला येईल ते बोलतोस रे? नाही, मनाला आलं की बोललंच पाहिजे का प्रत्येक गोष्ट? अजित, एक गोष्ट मला अशी सांग की तू किंवा वल्लरीने किंवा तुमच्यापैकी कोणी प्रेमाने मला दिली आणि मी ती वापरलेली नाहीये. उगाच आपलं काही बोलायचं का? प्रेरणा अगं गंमत करतोय, चेतेस कशाला उडी? काही गंमत वगैरे करत नाहीयेस तू. तू हे सगळं ना मुद्दाम करतोस, मुद्दाम बोलतोस, मला माहितीये. मनोज, बघतोयस ना? तयार राहा बाबा, सगळं भोगावं लागणार आहे तुला नंतर. अजित भाऊजी, जातो. चल बाहेर जाऊया आपण. चिडू नकोस हा. प्रेरणाताई एवढं रडू नका. या इथे या, बघू. शांतपणे बसा, बसा, शांत व्हा. प्रेरणाताई ऐका ना, मला तुम्हाला काही विचारायचं होतं. विचारू? विचार ना. प्रेरणाताई, मला सांगा ना, तुम्हाला आता कसं वाटतंय? म्हणजे आत पोटात तुम्हाला काही त्रास होतोय? कशी फिलिंग आहे? काय वाटतंय एक्झॅक्टली? प्लीज मला सांगा ना, मला सगळं जाणून घ्यायचंय. खरं सांगू का, काय होतंय ना ते माझं मलाच कळत नाही. अगं, पोटात असं काही वाटत नाही आहे अजून, पण एकदम आनंदात असते मी, छान खळखळून हसत असते. पुढच्या क्षणी आपोआप रडायला येतं. तसं काहीच झालेलं नसतं, पण येतं रडू. आणि मग अचानक असं वाटायला लागतं की कोणीच नाहीये आपली काळजी घ्यायला. नंतर असं अजित जरा जरी डोळ्यासमोर नसलं ना, मग मला फार राग येतो त्याचा. चिडचिड होते माझी, जसं आत्ता चिडलात तसं. पण बघून ठेवा काय काय कसं कसं होतं ते. लवकरच तुझ्यावरही वेळ येणार आहे. काय तुम्ही ग लाजतीयस काय? अगं नाही, तू माझी जितकी काळजी घेतेयस, माझे जेवढे लाड करतेयस, तेवढेच लाड मलाही करायचे तुझे. वल्लरी, मिठूताई, अरे वा, अजून बॅग्स घेऊन आलात. अगं ही माझी बॅग आहे. मी बाय बोलायला आले. बाय म्हणायला आलात म्हणजे? कुठे चाललात तुम्ही, तेही इतक्या रात्री? ते आश्रमात ना त्या ताई नाही आहेत ना, म्हणून संजीवनी ताईने बोलावलंय मला. मिठूताई, काय झालंय? तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? कुणी काही बोललंय तुम्हाला? तुम्हाला आपल्या मैत्रीची शपथ आहे, सांगा काय झालंय?
आप दोनों इस वक्त काय प्रॉब्लेम आहे तुमचा चित्रा काकू? का वागताय का तुम्ही असं? काय बिघडवलंय तुमचं आम्ही? का करताय हे सगळं? काय मिळणार हे करून? वल्लरी, ये क्या तरीका है बात करने का? और मैंने ऐसे क्या कह दिया? वा, तुम्ही जे केलंय त्याची पुसटशी कल्पना नाहीये तुम्हाला आणि माझ्या पद्धतीबद्दल बोलताय तुम्ही. पुरे झाली तुमची नाटकं आता. मला चांगलंच माहितीये तुम्ही काय केलंय ते किंवा काय करताय. बंद कराय. आमच्या मिठूताईंना दुखवायचा प्रयत्न करायचा नाही. प्रश्न जर का आमच्या मैत्रीवर येणार असेल ना तर आम्ही खपवून घेणार नाही. पास झालं तुमचं. हे आता मला समजलंय म्हणून मी फक्त जाब विचारायला आली आहे. हे जर तेजाताईंना समजलं ना तर तेजाताई तर तुम्हाला माफ करणार नाहीतच, पण हर्षित दादा सुद्धा नाही करणार. हे लक्षात ठेवा. नाही, तुम्हाला अजून आमच्या मैत्रीची ताकद कळली नाहीये, पण ती लवकरच कळेल जर का तुम्ही पुन्हा असं वागलात तर. मी आता तुम्हाला शेवटचं सांगते, इथून पुढे असं वागायचं नाही आणि ह्याची काळजी सुद्धा तुम्ही घ्यायची आहे. नंतर मग तुम्ही असाल आणि मी. आवडले ना तुला दागिने? हे सगळे दागिने घालून ना तू आणखीनच सुंदर दिसणार आहेस. हे घ्या, स्पेशल लिंबू सरबत. थँक्यू वल्लरी. थँक्यू. प्रेरणाताईंसोबत तुमची मजा आहे आता. तेजा, ही नथ आहे ना जरा सांभाळूनच घाल, म्हणजे तुला सवय नाहीये ना. उगाच इरिटेट होतं म्हणून काढून टाकशील कुठेतरी. पण लग्नातला मेन दागिना कुठे आहे? कोणता? हे बांगड्या तर आहेत. हे काय नथ पण आहे? त्याच्यात असं काय करताय? मंगळसूत्राशिवाय लग्न करणार आहात का तुम्ही? आणि प्रेरणाताई, तुम्ही गेला होतात ना, तुम्ही कसं विसरलात मंगळसूत्र? नाही, आम्हाला दोघींना एक मंगळसूत्र आवडलं होतं. आम्ही ते पसंतही केलं होतं, पण त्या चित्रा आंटींना ते काही पसंत पडलं नाही. म्हणून त्या असं म्हटल्या की त्यांच्या ओळखीचा कोणीतरी ज्वेलर आहे, तर त्यामुळे गायत्री काकू, काका आणि ते दोघ जण गेलेत ज्वेलरकडे. ते आणतील मंगळसूत्र. यांचं काय पण सतत आपले मी मी माझं सगळं सगळीकडे तेच. काय हो त्याच्यातही? अगं हो. आणि हसताय काय? आणि त्या सतत म्हणत असतात हमारे यहाँ तो ऐसा ही होता है, हमारे यहाँ तो ऐसा ही होता है. आपण ऐकतोय त्यांचं, आमच्याकडची पद्धत म्हणून सगळं ऐकतोय. पण एकदा मला असं वाटतं जाऊन आपण चेक केलं पाहिजे की खरंच ह्यांच्याकडे ही पद्धत आहे का. अगं नंतर कळलं त्या आपल्याला टेपा लावत होत्या. टिपा? तिच्या अरे हो, चेक करण्यावरनं आठवलं, प्रेरणाताई तुमचं ब्लड प्रेशर चेक करायचंय. डॉक्टरांनी सांगितलं तसं सतत चेक करा म्हणून. चला आपण चेक करून घेऊया. अगं आत्ता कुठे? आपण तेजासाठी आणलेले दागिने बघतोय ना. आणि तसही आता तेजा उत्सव मूर्ती आहे, होणारी नवरी आहे ना ती. तेजाताई, नाही नाही नाही, बरोबर बोलते वल्लरी. ही असेल उत्सव मूर्ती, नवरी, पण तू पण आई होणार आहेस आता, कळलं का? माझ्यापेक्षा तुझा जास्त इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे नाही, माझे लाड तर तुम्ही केलेच पाहिजेत. पण माझ्यापेक्षा जास्त लाड, माझ्यापेक्षा जास्त काळजी आता तुझी घ्यायला हवी. कारण जो कोणी येणारा किंवा येणारी आहे ना, ते आमच्यासारखे एनर्जेटिक असले पाहिजेत. ऐकलत ना? उत्सव मूर्ती स्वतः सांगते. हे आपले न्यू कलेक्शन आहे. तुमची सगळी डिझाईन्स खूप सुंदर आहेत हो. पण मला ना हे मंगळसूत्र आवडलं.
आणि तिलाही हे साधं आणि नाजूक मंगळसूत्र नक्की आवडेल. तेजस्वी हे मंगळसूत्र घालून किती गोड दिसेल. तुम्हाला कसं वाटतंय चित्राताई? ये मंगलसूत्र है या धागा है? हाँ, हमारे यहाँ पे ऐसे छोटे मंगलसूत्र नहीं पहनते. मंगलसूत्र ना सुहागन की निशानी होती है, इसलिए बड़ा पहना जाता है. नई नवेली दुल्हन जब घर से निकलती है ना, तो उससे पहले उसका मंगलसूत्र दिखना चाहिए. ऐसा मंगलसूत्र लेना चाहिए, बड़ा वाला. ठीक आहे, तिला रोजच्या वापरासाठी हे छोटं मंगळसूत्र होईल. आणि सण समारंभ किंवा लग्न समारंभांना जाताना मोठं मंगळसूत्र घालेल ती. मला ना मोठी मंगळसूत्र सुद्धा दाखवा. हा, हे मंगळसूत्र बाजूला ठेवून द्या. कुछ ऐसा. वो वाला भी बता देना. हाँ देखिए, ये भी बहुत बढ़िया है. देखिए, है ना? ये भी अच्छा ही है, मतलब बहुत अच्छा है. पण कसं आहे ना चित्राताई, आमच्याकडे सुद्धा एक रीत आहे. म्हणजे जिच्यासाठी मंगळसूत्र करतात, म्हणजे ती नवरी मुलगी हो, ती पण येते खरेदीसाठी दुकानामध्ये, तिची पसंती विचारली जाते. कसं आहे, नवऱ्या मुलीचा मान असतो ना तो. तुमच्याकडे असा कुठला मान वगैरे दिला जात नाही का? कुछ कहा आपने भाई साहब? नाही, काही नाही. ठीक है, वो वाला दिखा दीजिए. देखिए, ये कितना बढ़िया लग रहा है. देखिए तो, ये वाला तो मुझे बड़ा पसंद आया. देखिए कितना बढ़िया लग रहा है ना. ये कितने तोले का है? 5 तोले का. 5 तोले का है. हाँ, तो इसे फाइनल कर दीजिए. ओके. वैसे ना हमारे यहाँ पे और एक रीत है, मैं कहना भूल गई आपको. काय नवऱ्या मुलाला पण करतात मंगळसूत्र? भाई साहब बड़े मजाकिया है. हो ना. वो रीत ये है कि दुल्हन के लिए जो मंगलसूत्र लेते हैं ना, उससे थोड़े ज़्यादा तोले का गहना लड़के के लिए भी लेते हैं. हाँ, क्योंकि मतलब वो रिंग वगैरह नहीं है, चेन या ब्रेसलेट ऐसा कुछ. तो वो देखें हमारे हर्ष के लिए. हाँ, जेंट्स के लिए चेन ब्रेसलेट कहाँ मिलेगा? इस चला. नमस्कार. हमें अच्छी सी चेन दिखा दीजिए. काय चाललंय या बाईचं? आमची पद्धत म्हणून खरेदी करतच सुटली. आपण ना खरं तर लग्न ठरायच्या आधी ना यांच्या एरियामध्ये जाऊन चेक करायला हवं होतं. खरंच यांच्या इथे अशा या पद्धती आहेत, या रीती आहेत का हिच्या ह्यांनी बनवल्या आहेत आणि त्याच वापरते आता. अरे काय चाललंय का हिचं यार? शाळा चालू झाली नुसती. भाई साहब, आपने कुछ कहा? कुछ नाही. आपको क्या लग रहा है, ये सारी बातें हम अपने मन की कर रहे हैं? ऐसा मत समझिए. हम कोई लालची है क्या, नाही. जो होने वाली बहू से सब वसूलेंगे? देखिए, हमारे घर में भी सब कुछ है, किसी चीज की कमी नहीं है. क्या समझा आप हमें? चित्रा, क्यों जबरन बात को खींच रही हो? अरे भाई, उन्हें कुछ पता नहीं है, इसलिए वो ऐसा बोल रहे हैं. देखो, उनके और अपने तौर तरीके में बहुत अंतर है, इसलिए वो ऐसा बोल रहे हैं. खरंच चित्राताई, हे बघा, तुमच्या पद्धतीनं आम्हाला अजिबात माहिती नाही आहेत ना, म्हणून थोडासा गोंधळ होतो एवढंच. आणि आमच्या यांचा स्वभाव ना जरा थट्टा करण्याचाच आहे. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. हं? ये चेन कितने तोले की है? 6 तोले की है मैम. ठीक है, आप इसे पैक कर दीजिए. चलिए, मुझे कुछ और भी देखना है. अगं 6 तोळ्याची चेन केली आहे तिने स्वतःच्या पोरासाठी आणि मगाशी तेजूसाठी तिकडे 5 तोळ्याचं मंगळसूत्र केलं होतं. अहो श्रीनिवास, तुम्ही सुद्धा ना. हे बघा, आता एव्हा ना आपल्याला कळलंय ना चित्राताई कशा आहेत ते. हे बघा प्लीज, आपल्या तेजस्वीचं लग्न होईपर्यंत ना आपण त्यांना समजून घेऊया. आपण शांत राहूया प्लीज. अगं तू मलाच काय शांत करतेस? अगं ही बाई अशीच खरेदी करत राहिली तर मी बेकेल लागेन. श्रीनिवास प्लीज, हे सगळं आपण आपल्या मुलीसाठी करतोय ना. हे बघा, आपल्या मुलीचं लग्न ना सुरळीतपणे पार पडू दे. तिच्या सासरकडची मंडळी आपल्यामुळे दुखावली जायला नको आहेत. कळतंय का तुम्हाला?
ठीक आहे, मी आता पूर्णपणे गप्प बसणार आहे आणि तुमच्या मागे फक्त उभा राहणार आहे. तुम्हा बायकांना काय करायचं ते करा. ठीक आहे, थँक्यू. जाऊया. चला. चला.